नमस्कार मित्रांनो, मी सकाळीच बोललो होतो तुम्हाला की राखी सावंत हे बिग बॉस घराच्या बाहेर जाणार नाही, कारण की हा बिग बॉस सीझन 6 आहे आणि ते ट्विस्ट फिक्स आहे. त्याच्यामुळे मी पहिलंच बोललो होतो की तुम्हाला बिग बॉसच्या बाहेर राखी सावंत गेलेली नाहीये, ती परत काहीतरी नवीन रूपात येणार आहे. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया लगेच. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. यार, लाईक फुकटचा आहे आणि सबस्क्राईब पण फुकटचा आहे. तर चला मग कमेंटमध्ये तुमचं मत पण मांडा. आणि आज राखी सावंत जी होती ते स्टार्टिंग पासून मुद्दाम मध्ये बनवत होती आणि मुद्दाम भांडणं करत होती. आता ते बिया होत्या म्हणजे पपईच्या, तर त्याला बोलते उंदराच्या लेंड्या विनाकारण, काहीच कारण नाहीये. सचिन दादा सोबत पण ती तसंच वागायला लागली, सगळ्यांसोबत ती तसंच वागायला लागली. आणि उलट सचिन दादा बोललात पण की ज्याची ड्युटी आहे तो करेल, तू नको एवढं ट्रेस घेऊ, की तू मला पण बोलू नको. की त्याला बोलते की तू असंच केलास, तू तसंच केलास, तू बिनकामी आहे, तू नल्ला आहे, तू हे आहे ते आहे. हिची भाषा बिलकुलही बरोबर नाहीये. आणि ते घेऊन जाऊन डायरेक्टली तिच्या समोर टाकले. रुचिता प्लस विशाल हे सगळे, रोशन दादा, सचिन दादा, अनुश्री सगळे होते, त्यांच्या समोर टाकली आणि पूर्ण पसरवली. तर आता मला सांगा की तन्वी एवढं विनाकारण एवढी चांगली का बनत होती, चांगला गुड लुक का देत होती? तन्वी घराची जसं काय मालकीनच झाली असं दाखवत होती. अरे थांबा, असं भांडणं नका करू, हे नका करू, जसं काय स्वतः लय शहाणी असल्यासारखं वागते. काय यार, थोडं काय रितेश भावनं चांगलं बोललं तिला तर तिनं तर डायरेक्ट डोक्यावर बसायला लागली सगळ्यांच्या. मग रुचिताने नंतर तिच्या बेडवर टाकलं ते नेऊन जे होतं पपईच्या बिया, तर तिने तर डायरेक्टली कचराच आणून टाकला सगळ्याच्या बेडवर. हे एकदम चुकीचं होतं आणि असं बिग बॉस मध्ये चालत नाही. पण आता बिग बॉस तिला काहीही बोललेले नाहीत तरी पण आज तन्वीचा चेहरा खरा बाहेर येत होता की कुणाला काय बोलायचं आणि कुणाला काय नाही. ते गुड लुक मध्ये येत होती तन्वी. बापरे. आणि प्रभू काय विनाकारण रुचितावर चढत होता, भगुने आणि तोंडाचे, चपट्या नाकाचे. काय यार प्रभू, तुला थोडं तरी शोभतं का? कुठला तरी मुद्दा स्वतःचा बनव. प्रभूचा एकही मुद्दा स्वतःचा नसतो, तो डायरेक्ट दुसऱ्याच्या मुद्द्यात घुसतो, नॉर्मली बोलून बाहेर निघतो. आणि त्याला काय बोललं की तो डायरेक्ट वाकडं बोलतो, म्हणून त्याला कुणी काही बोलायला जात नाही पहिली गोष्ट. पण तो बोलायला मध्ये मध्ये करत आहे, कारण की भावच्या धक्क्यावर काल त्याला सबक भेटलेली आहे की बोलत जा म्हणून. आणि अनुश्रीवर घरातल्या कुठल्याही व्यक्तीने विश्वास ठेवू नका, ट्रस्ट ठेवू नका, कारण की अनुश्री एवढा बेकार धोका देते ना सगळ्यांनाच. अनुश्री लय डेंजर आहे. आणि आज अनुश्री आता लावालावी पण करायला लागले. अनुश्री, तू चोर होतीस तेच बेटर होतं, कारण की आता हे लावालावीमुळे भांडणं होतात आणि घरामध्ये फूट पडते. त्याच्यामुळे असले कामं बंद कर, नाहीतर तू घराच्या बाहेर हो. आणि अनुश्री हे सचिन दादाला मुद्दाम टार्गेट करत आहे. मित्रांनो, सचिन दादाचं काहीही नव्हतं, पण काही जणांना, भरपूर जणांना सचिन दादाला मुद्दाम टार्गेट करून त्याला बाहेर घालायचं बघत आहेत. पण बाहेर पब्लिक जाऊ देणार नाही, कारण की सचिन दादा आता खेळतोय पण आणि दिसतोय पण. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.